Hello, hello. This is the my artifact episode number 1849. आजची तारीख आहे 9 मार्च 2020. वाजले आता 11:34. मी मी असं म्हणतो मी असं म्हणतो की मला लोकांना समजून सांगण्याची पद्धत नाही माहित. राईट म्हणजे लोकांना एक प्रकारे क्लिअर अप होत नाही. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट बट ऍक्च्युली नॉट. ऍक्च्युली असं आहे की तू ज्या वेनी सांगतो ना, ज्या वेनी तू एक्सप्लेन करतो ते काहीतरी वेगळंच असते. लिटरली. कारण हे बघ, आपण 1800-1850 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतात आणि आपण स्वतःसोबत बोलतो. सो याचं काही ना काहीतरी मिनिंग आहे. या आर्टिफॅक्ट एपिसोडचं मी जे बोलून राहिलोय, याचं आपल्यामध्ये जे चेंजेस येऊन राहिले, याचं काही ना काहीतरी एक मिनिंग आहे. मला माहित झालं की मी प्रत्येक गोष्टी खूप हळूहळू शिकतो. ॲज कम्पेअर टू बाकीच्या लोकांपैकी मी ही गोष्ट खूप क्लिअरली ऍक्सेप्ट करतो. इट इज दॅट. मी खूप एक्सपिरियन्स घेतलाय. खूप एक्सपिरियन्स नाही, बट असा एक्सपिरियन्स घेतलाय की विदाऊट पढाई किंवा विदाऊट प्रिपरेशन करून तुम्ही कोणत्या टार्गेटला जर अचीव करण्याचा प्रयत्न करताना, तर ते टार्गेट तुम्हाला भेटायला थोडा उशीर लागतो. म्हणजे ते टार्गेट त्या लोकांना, जे लोक पढाई किंवा प्रिपरेशन करून येतात, त्या लोकांना लवकर भेटते. बट जे लोक विदाऊट प्रिपरेशन करून तिथे जातात, तर त्यांना ते प्रिपेअर करावं लागते आणि त्याच्यानंतर त्यांना अचीव करावं लागते. बोथ आर डिफरंट थिंग, राईट? पढाई करणं आणि पढाई केल्यानंतर त्याच्यावर काम करणं, बोथ आर डिफरंट थिंग. मला असं वाटते की माझ्या लाईफ मध्ये मी ज्या रुटीननी चालून राहिलाय, इट्स गुड. म्हणजे असं तर नाही होत आहे की मी माझ्या वेळेचा खूप जास्त दुरुपयोग वगैरे करत आहे. नो. आता विशाल नाही का, आता काय झालंय की आता आम्ही ग्राउंडवर होतो. मी, विशाल, पिंटी, बादल, वनमॅन, वैभव, राहुल, आणि खूप दिवसानंतर नाही का आम्ही अशा झवाड गोष्टी केल्या. झवाड गोष्टी म्हणजे की हेपण्याच्या गोष्टी वगैरे वगैरे. आणि राहुल याच्यामध्ये एकदम तरबेज, म्हणजे ही वॉज टॉप ऑफ द लेवल. आणि जेव्हा तो गोष्टी एक्सप्लेन करते, इट वॉज समथिंग डिफरंट. तो काहीतरी वेगळाच आहे. तर तिथे मी एन्जॉय करून राहिलो, सगळेजण एन्जॉय करून राहिले. विशाल नाही एन्जॉय करून राहिला. आता तो का नाही एन्जॉय करत आहे, याच्या मागे एक रिझन आहे. पहिलं रिझन की त्याला असं वाटते की तो सक्सेसफुल झाला. ऑफकोर्स झाला, याला वाटते काय, ऑफकोर्स. आणि त्याने आता अशा गोष्टी नाही करायला पाहिजे किंवा अशा गोष्टी ऐकल्या पण नाही पाहिजे. सो ही वॉज गुड. दुसरं रिझन असं आहे की जेव्हा आपल्या समोरचे लोक, एक ह्युमन फॅक्ट आहे हा, की जेव्हा आपल्या समोरचा मित्र किंवा समोरचा व्यक्ती
हॅपीनेस असतो, बट आपण त्याच्या हॅपीनेसमध्ये सामील होत नाही, तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो विदाउट इन रिझन, आपोआप. या इट इज व्हेरी मच क्लिअर, बिलकुल क्लिअर आहे या. की कसं आहे की समजा जर आपण त्या सेलिब्रेशन मध्ये किंवा ते लोक एन्जॉय करते याच्यामध्ये समजा आपण पार्ट इन नाही होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सामील न होत आहे, तर आपण त्या ग्रुपचा अनफॉर्च्युनेटली हेट करायला लागतो. आता पण विश्वासोबत एक्झॅक्टली असंच झालंय या. म्हणजे इथे आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो, इथे आम्ही सगळे एन्जॉय करत होतो अशा झवाड गोष्टी वगैरे, बट तो एन्जॉय करत नव्हता आणि तो हेट करत होता. आता याच्यामध्ये राईट कोण आहे आणि रॉंग कोण आहे, गोष्ट हे अंडरस्टँडिंगची आहे. बघ, आम्ही झवाड गोष्टी करून राहिलोय, दॅट मीन्स आम्ही रॉंग आहे या. डेफिनेटली याच्यामध्ये काही लॉजिक नाही, कारण आम्ही ज्या गोष्टी करून राहिलोय या कुठे पुन्हा म्हणजे हे काही इन्स्पायर करत नाही, हे काहीच करत नाही या. इट वॉज नथिंग, इट वॉज वेस्ट ऑफ टाइम, इट वॉज जस्ट वेस्ट, कुछ भी नहीं इसमें से या. ओके, आणि इन्स्टेड ऑफ धिस टॉकिंग आपण थोडं मोटिवेशनल किंवा समथिंग लाईक दॅट, म्हणजे विशाल जो म्हणत होता की मोटिवेशन बोलू, म्हणजे मी सांगतो बा तसं पढाई करा वगैरे. आता आपण थोडस विशालच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करू, त्याच्यानंतर मग मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगतो. ओके, सो मानून घे मी विशाल आहे आणि सो व्हॉट हॅव टू पर्स्पेक्टिव्ह या. तर माझा उद्देश काय आहे की हे जे लोक माझ्या समोर आहे, मित्र आहे, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ, तर मी ज्याप्रमाणे सक्सेसफुल झालो आहे त्याचप्रमाणे हे लोक पण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. तर यासाठी मला असं वाटते की या लोकांनी सिरियस व्हावं त्यांच्या पढाईसाठी. अनलेस वगैरे पढाईसाठी सिरियस होणार नाही, ते सक्सेसफुल होणार नाही. तर मला थोडं दोन गोष्टी सांगावं लागेल. ओके, हा याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आता प्रॉब्लेम का होता है या गलती का होता है आणि व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग या. वेल, समज जर असा विचार केला गेला ना, पिंटी, स्पेशली पिंटी घे, वैभव घे आणि बादल घे. ओके, बादल जरी सोडला तरी पिंटी आणि वैभव, ओके, हे दोन असे व्यक्ती आहेत, ते आमच्यापेक्षा पण खूप मोठे आहे. म्हणजे माझ्यापेक्षा वैभव 3 वर्षांनी मोठा आहे, पिंटी 2 वर्षांनी मोठा आहे. ओके, बट त्यांना आताही जॉब लागली नाही गव्हर्नमेंटसाठी. ओके, आणि त्यांच्यामध्ये ती बहुतेक ती तडप आहे नाही असं मला वाटते या. बट इनसाइड द सिच्युएशन वॉज समथिंग काहीतरी वेगळीच आहे. हे सांगू, कधी माणूस जेव्हा एकटा राहतो, मोस्ट ऑफ द टाइम एकटाच राहतो, या सिच्युएशन मध्ये तरी एकटाच राहतो, तर एकटा असताना नाही का तो एव्हरी टाइम हाच विचार करतो की चला मला जॉब कसा काय लागेल, व्हॉट आय हॅव टू डू. तो त्याच्या फावल्या वेळेमध्ये काम करतो, पढाई करतो. बट जेव्हा कोणाचा फोन आला चाल बाहेर, तर ही कुडंट रेझिस्ट आणि तो एन्जॉयमेंट पण करतो या. तर मानून घे त्यांनी, म्हणजे तो सकाळी उठला 8 वाजता, थोडस फ्रेश वगैरे झालं, ओके, काम वगैरे केले, 10 वाजता तो पढायला लागला. 2 घंटे त्यांनी पढाई केली, त्यानंतर जेवण केलं, थोडसा झोपला,
ओके. त्यानंतर मग उठला 2 वाजता, पुन्हा पढाई केली. त्याच्यानंतर मग 5 वाजता खेळायला गेला. 6 वाजता कोणाचा तरी फोन आला, म्हणे चाल म्हणे बाहेर. तर बाहेर गेला, तिथे एन्जॉयमेंट केलं. तिथून आल्यानंतर थकला, त्यानंतर पुन्हा पढाई केली. तर सांग याच्यामध्ये गलत काय केलं? या गलत काय केलं याच्यामध्ये? गलत याने हे केलं की त्यांनी एन्जॉयमेंट सोडून एन्जॉयमेंट केला, जे की एन्जॉयमेंट त्याला नाही करायला पाहिजे नव्हतं, त्याला पढाईच करायला पाहिजे नव्हती. हा विशालचा पर्स्पेक्टिव्ह आहे. ओके. आता हे कळून राहिलंय की मी का म्हणण्याचा प्रयत्न करत आहे, की विशालचा असा पर्स्पेक्टिव्ह आहे की वैभवने सकाळी 7 वाजता उठावं, त्यांनी कंटिन्यू पढाई करावं 1-2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन 3 वाजता पुन्हा लागावं 5 वाजेपर्यंत. 5 वाजता खेळणं इम्पॉर्टंट आहे. सो 5 ते 7 2 घंटे. 8 वाजता पुन्हा लागलं, 8 ते 10-11 वाजेपर्यंत पुन्हा पढाई. हा विशालचा पर्स्पेक्टिव्ह आहे, जे की हे ऍक्च्युली होते पण. ओके. आता प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा कोणीतरी कॉल करते आणि ही कुडंट रेझिस्ट, राईट, ही कुडंट रेझिस्ट टू की मी नाही येऊ शकत बा, तर इथे विशालचं खटकते. इथे विशाल म्हणते का तू नाही म्हण त्या सगळ्या लोकांना आणि तू पढाई कर. आता कसं आहे, काही काही जणांचं ब्रेन ऍक्टिव्हिटी वच काहीतरी वेगळीच आहे. या म्हणजे इथे कसं आहे की जो व्यक्तीचं डोकं स्मार्ट असेल ना, तोच व्यक्ती समोर जातो. इथे क्लिअरली आहे. म्हणजे या जनरेशन मध्ये तरी असं मी कसं बघितलं नाही आहे की त्याची जशी वेल्थ जास्त आहे त्यामुळे तो खूप जास्त समोर आहे, किंवा ज्याची खूप जास्त या म्हणजे वेल्थच आहे ना एक प्रकारे. त्याच्यानंतर दुसरा पूर्ण फॅक्टर आहे, नथिंग एल्स. येस, या जनरेशन मध्ये सांगू, वेल्थ इज नॉट द मॅटर. या क्योंकि पैसा तो सबके पास होता है. स्मार्टनेस बहुत रेअर स्किल आहे, खूप कमी जणांपाशी असते. या आणि हे स्मार्टनेस ही विकत घेता येत नाही. स्मार्टनेस मला असं वाटते ही बाय बॉर्न भेटते. म्हणजे पैदा होते ना तेव्हाच तशा प्रकारच्या क्वालिटीज त्या व्यक्तीमध्ये असते. आणि एक प्रत्येक व्यक्तीचं जे क्वालिटी असते वच काही ना काहीतरी वेगळीच असते ना. यू कॅनॉट कम्पेअर विथ वन टू ऑर अनदर. म्हणजे माझी विचार करण्याची वेवलेंथ वॉज समथिंग रिली डिफरंट. विशालच्या विचार करण्याची वेवलेंथ वॉज समथिंग रिली डिफरंट, राईट. सो आणि दोघांचाही जो मोटो आहे तो एकच आहे ना. या माझा का असा काही मोटो हा नाही आहे की या लोकांनी सक्सेसफुल नाही व्हायला पाहिजे. डेफिनेटली या लोकांनी सक्सेसफुल व्हायला पाहिजे. लिटरली मला असं वाटते, समजा जर मी त्या पोझिशनवर जाईन ऍज अ फिल्म डिरेक्टर वगैरे, ओके, आणि त्या पोझिशनवर गेल्यानंतर मला असं वाटते की माझ्यापाशी काम आहे आणि मी लोकांना काम देऊ शकतो, तर मी इन्स्टेड ऑफ लोकांना मी माझे जे मित्र आहे यांना शिकवीन, यांच्याकडून ते काम काढून घेईन. या माझा समज जर खुदा ना खास्ता काय, मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे या की माझा जो सिक्युरिटीचा जो इन्चार्ज राहील ना तो राहुलच राहील. येस, म्हणजे व्हेनेवर आय बिकेम द सम रिअली बिग पर्सन, तर अशा सिच्युएशन वेळेस माझा सिक्युरिटी इन्चार्ज राहील ना तो राहुलला आहे. मी राहुलला म्हणेन बाबू असं असं आहे. यास, कारण जेव्हा आपण एक मोठा पर्सन बनतो तेव्हा एक आपल्यापाशी एक सिक्युरिटी राहते. आणि मी असं स्वतःची तारीफ तर नाही करत, बट कसं आहे की माझ्या जवळ जे रिस्पॉन्सिबिलिटी भेटून राहिली आहे आणि जे माझ्या डोक्यात येऊन राहिलंय आणि हो मला तो कॉन्फिडन्स येऊन राहिलाय, तर
आय नो, मला असं वाटतंय की आय एम समथिंग रिअली बिग पर्सन, राईट. आज बादल पण खूप चांगला बोलला यार. जेव्हा तू तुझ्या आई वडिलांना सांगू शकत नाही तेव्हा तू कसं, या हाऊ यू थिंक समथिंग लाईक दॅट. तर माझा म्हणण्याचा हा उद्देश होता की म्हणजे आज कसं, आज मी पेटलो यार समहाऊ. जेलस वाली जी फिलिंग आहे ना ती माझ्यामध्ये आहे, आणि मला हेच जे जेलस वाली फिलिंग आहे ना ही बहुत जबरदस्त वाटते यार. आय डोंट वॉन्ट लूज इट या, कारण हेच मला एक प्रकारे पुशअप्स करते समथिंग, काही ना काहीतरी. जस्ट लाईक आता जो एक कंबा आहे, ओके, ही वॉज माय ज्युनियर. त्याला त्याची गव्हर्नमेंटची एक्झाम क्रॅक झाली आणि त्याला 22,000 रुपये पेमेंट भेटते. विशाल इज इन माय एज, त्याला 40,000 रुपये पेमेंट भेटते. खूप सारे जण आहे त्यांना माझ्यापेक्षा जास्त पेमेंट भेटते. तो फरक काय होता, यांनी असं काय वेगळं केलं जे मी नाही केलं. तर यांनी असं काय वेगळं केलं जे तू नाही केलं, ते इट इज व्हेरी मच क्लिअर इमेज आहे का यांनी, या लोकांनी जे काही काम केलं, जे काही प्रिपेअर केलं याच्यासाठी यांनी भरपूर लक्ष दिलं. तर का तू लक्ष नाही दिलं, राईट? 10वीचे पेपर मध्ये पढाई तर दोघांनीच केली ना, राईट? बट त्यांनी जास्त मार्क घेतले, मी कमी मार्क घेतले, राईट? माझा काय एकदम मोठो नव्हता की मी 100 पैकी 60 किंवा 50 मार्क घेईन, राईट? त्याचा काही मोठो नव्हता. मग त्याला 100 पैकी 80 मार्क भेटले, मला 70 पैकी 60 मार्क भेटले. या तर फरक काय? पढाई तर आम्ही सेमच केली, सेम रुटीन फॉलो केला. या एका वेळेस खाणं, एका वेळेस. तर फरक काय होता? या जस्ट ग्रास करण्याची ताकद, दॅट इज करेक्ट. या ग्रास करण्याची ताकद म्हणजे काही लोकांना खूप कमी वेळेतच खूप काही पकडून घेतात, आणि काही लोक आहे जे ना खूप केल्यानंतर, खूप पढाई केल्यानंतर खूप कमी पकडतात. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय, मला कोणतं एक्झाम्पल समजून सांगू? ओके, 2 खिलाडी आहे, ए आणि बी, ओके. तर इथे मानून घे, जो बी वाला खिलाडी आहे ना हा लंगडा आहे, ओके. पण तो बाहेरून दिसून राहिला वॉज फिट अँड फाईन. ए वाला इंसान आहे, ही वॉज फिट अँड फाईन बाहेरून पण आतमधून पण. बट जो बी वाला इंसान आहे ना तो आतमधून थोडासा हे आहे, म्हणजे लंगडा आहे, पण तो बाहेरून दिसतो फिट अँड फाईन, राईट? आता दोघही जण रेस करताय, तर का ए वाला जो आहे ना बंदा हा प्रॉपर एफर्ट देऊन राहिलाय, राईट? तर त्याचे स्टेप्स पण चांगले धावून जाऊन राहिले, त्याचा एक ट्रॅक 1 मिनिटात कम्प्लीट होऊन राहिला. बट याच व्यक्तीचा, बी व्यक्तीचा, तो ट्रॅक खतम करण्यासाठी 1 मिनिट 20 सेकंद लागत आहे. तर मला सांग, या 2 पैकी कोणी जास्त एफर्ट घेतले, एनी की बीनी? डेफिनेटली बीनी एफर्ट घेतले. बट जितला कोण? ए जितला. त्या बी वाल्याचा एफर्ट मायने रखते?
नाही, ऑफकोर्स विनर इज मायनर करते. तर बी मध्ये प्रॉब्लेम काय होते, राईट? तो लंगडा होता. दॅट्स द सेम थिंग. आपण पण आपल्या डोक्यानी लंगड्या, मोस्ट ऑफ द पीपल, राईट, मोस्ट ऑफ द पीपल, बहुत सारे जण, इवन मी पण लिटरली. आणि असे खूप सारे लोक आहेत जे बी सारखे आहे, जे फिट अँड फाईन फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड, आणि दे रन लाईक 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 टायगर. या से बी वाले लोक आहे ना, हे लंगडे असतात, बट हे खूप एफर्ट घेतात, त्यानंतर ते ट्रॅक खतम करतात. आता याच्यामध्ये पण कॅटेगरी आहे बी मध्ये. ओके, आता आपण ए ची कॅटेगरी विसरून जाऊ आपण, कारण हे विनरची कॅटेगरी आहे. हे लोक विनर आहे, यांना जॉब लागली, यांना पैसे भेटले, यांना वाईफ भेटली, ही वॉज सेटल, ही वॉज या. आता बी वाल्याची आपण कॅटेगरी समजून घेऊ. ओके, तर आपण बी मध्ये क्लासिफाईड करू, B1, B2, B3. ओके, तर असे 3 व्यक्ती आहे. एकाचं नाव आहे B1, एकाचं नाव आहे B2, एकाचं नाव आहे B3, राईट? सो B1 आहे ना, हा A1 आणि ए आणि बी मध्ये जो रेस झाली होती ना, तर त्याच्यामधला हा बी आहे, त्याचं नाव होतं B1. ओके, ज्याने ही रेस 1 मिनिट 20 सेकंड मध्ये कम्प्लीट केली. आता आपण जाणून घेऊ B2 बद्दल आणि B3 बद्दल. ओके, आता जाणून घेऊ B2. तर हे B2 व्यक्ती कोण आहे? आता हा जो B1 आहे ना, याच्या मनात का होतं की याला रेस ट्रॅक खतम करायचा होता. याच्या मागे एकच टार्गेट होता. या, ही वॉज रिअली पॅशनेट, ही वॉज त्याच्यामध्ये बहुत हे होतं की मला ते करायचं आहे. यस, तर त्यांनी ते काम केलं. B2 वाला व्यक्ती आहे ना, ही वॉज थोडा पॅशनेट नव्हता. हा, त्याला माहित आहे की त्याला ते ट्रॅक खतम करायचा आहे, बट नॉट रिअली पॅशनेट या वगैरे. तर तो त्याला करायचा आहे आणि वन डे ही विल डू दॅट, बट त्यासाठी ते काम तेवढं इम्पॉर्टन्स नाही. जे इम्पॉर्टन्स वाला फॅक्टर B1 मध्ये आहे तो B2 मध्ये नाही आहे, राईट? तर त्यांनी तो ट्रॅक 1 मिनिट 50 सेकंड मध्ये कम्प्लीट केला. आणि आता B3 असे लोक आहे, यांना काहीच पर्वा नाही. यांना काहीच पर्वा नाही. इट वॉज लाईक नथिंग. त्यांना काय की हे जे लोक आहे ना, हे B3 वाले हे बहुत रेअर असतात. इट वॉज सांगू, मोस्ट ऑफ द नाही का लोक B1 आणि B2 मध्ये असतात. मोस्ट ऑफ द टाइम B2 मध्येच राहतात. इट वॉज लाईक 100 पैकी सांगू घे, करीब 60% लोक B2 कॅटेगरी मध्ये येतात. ओके, त्याच्यामध्ये 20% जी कॅटेगरी आहे ना, 20 लोक आहे ना, ते B1 मध्ये येतात. B1 मध्ये आता उरले किती? आता जे 15% जे कॅटेगरी आहे ना, ते B3 मध्ये येतात. आणि ए ची कॅटेगरी वॉज 5 जण आहे ना, ते ए ची कॅटेगरी आहे. ओके, तर हे जे आहे ना B3, हे लोक कोण आहे? आपण आज या B3 जे लोक आहे यांच्याबद्दल जाणून घेऊ. ते B3 लोक हे बहुत आळशी असतात. इट वॉज, यांना काहीच इम्पॉर्टंट नसते यांच्या टार्गेटचं. ही वॉज लाईक फ्लाइंग इन द एअर, नथिंग एल्स. बट व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हे B3 आहे ना, हे B3 लोक हे बहुत क्रिएटिव्ह असतात. इट वॉज, म्हणजे हे सकाळी 10 वाजता झोपून उठतात, आडवं तिडवं खातात, वाटेल ते मजा करतात, पढाई केली तर केली, नाही तर नाही करत, कुछ भी नाही. यांच्या पढाईमध्ये पण जास्त स्कोर नसतो. इट वॉज नथिंग.
या आणि यांना समजा जर आई वडिलांनी खूप जास्त शिवा दिल्या किंवा केल्या तर तेव्हा हळूहळू स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणून B2च्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात. ओके, B2च्या कॅटेगरीमध्ये जातात. पण समजा जर वेल्दी आहे आणि कोणी म्हणा बोलायला नाही तर ही वॉज डुईंग नथिंग, कुछ भी नाही करेगा. ओके, बट वन डे त्याला असं रिअलाइज होते की तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये समथिंग काही ना काहीतरी वेगळंच आहे. ओके, आणि तो त्या गोष्टीमध्ये काम करतो आणि त्या गोष्टीमध्ये त्याला खूप मजा येते. इट वॉज या तेव्हा तो व्यक्ती नाही का काम पॅशनेट नुसार नाही करत. यास म्हणजे जस्ट लाईक दॅट मानून घे, एक व्यक्ती आहे जो एक पेंटर आहे. मोस्ट ऑफ द जे B3 ची कॅटेगरी वाले असतात ना ते आर्टिस्टिक लोक असतात. आर्टिस्टिक म्हणजे नॉट अ स्केचर और व्हॉट से इज दॅट क्रिएटिव्ह लोक असतात हे लोक. म्हणजे हे फारसा असा विचार नाही करत की काही ना काहीतरी नवीन क्रिएट करायचं आहे. नो नो, हे असा विचार करतात जे त्यांना डोक्यांना पटते. यस, म्हणजे त्यांना असं वाटत आहे की आडी तिरची लाईन आहे बट त्यांच्यामध्ये पण ते सरळ लाईन शोधण्याचा प्रयत्न करतात. हे B3 कॅटेगरीचे लोक आहे. यस, आणि हे लोक जेव्हा काम करतात या तर त्यांच्यासाठी ते काम काम नसतेच. त्याच्यासाठी ते काम वॉज कुछ भी नाही थे. इट वॉज लाईक म्हणजे मानून घे त्यांना समजा पेंटिंग काढायची असेल ना, लाईक मोनालिसाची पेंटिंग काढायचं करून घे ना, त्यात काही नाही. या करून घे या, इट्स त्यांच्यासाठी असं फारसं इम्पॉर्टंट नाही ते काम. आणि समजा कोणी म्हणलंच मला कारण मी शांत बाहेर, इट वॉज लाईक दॅट. कारण त्यांना त्यांच्या कामावर कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे तो ओव्हर कॉन्फिडन्सच्या पण वरचा लेवल असतो. येस, तो वॉज एक्स्ट्रीम कॉन्फिडन्स. आणि त्यासाठी नाही का त्यांना स्वतःवर गर्व पण नसते. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये स्वतःवर गर्व असतो, एक्स्ट्रीम कॉन्फिडन्स मध्ये स्वतःवर गर्व नसतो. हा, इट वॉज लाईक हे साईडला ही वॉज लाईक दॅट. B3 कॅटेगरी लोक आहे ना हे बहुत म्हणजे 15% लोकांमध्ये असतात ना, या म्हणजे 100 पैकी 15 लोक, A1 मध्ये 5 लोक. ओके, तर हे जे आहे ना B3 आहे ना, हे B3 15 असते ना, हेच लोक काही ना काहीतरी नवीन क्रिएट करतात. समथिंग युनिक, समथिंग ग्रेट, समथिंग या. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात? तुम्ही A1 आहे की B1 आहे? तुम्ही A कॅटेगरीमध्ये आहात की B कॅटेगरीमध्ये आहात? B किंवा B1 व्हॉट इज द सेम या, किंवा B2 किंवा B3 या. मला असं वाटते मी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. तर आता हे तुम्ही चॉईस करा की मी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी एच्या कॅटेगरीमध्ये तर बिलकुल नाही आहे. येस, बिकॉज ऑफ दॅट की मी बहुत हळूहळू ग्राफ्स करतो. मी जेव्हा मला जॉब लागली तर तेव्हा मी खूप हळूहळू गोष्टी शिकत गेलो. लिटरली मला माहित आहे. तर मी एच्या कॅटेगरीमध्ये नाही. B1 ची कोणती कॅटेगरी आहे? B1 तो एफर्ट घेतो खूप जास्त. तुम्ही माझ्या कामामध्ये एफर्ट घेत होतो? ऑफकोर्स, डेफिनेटली. म्हणजे कसं आहे, मला मॉडेलिंगचं कोणतेही काम दिलं किंवा मला कसं कोणतेही काम दिलं कोणीही, तर माझा जो एफर्ट आहे ना वॉज 100% राहील. म्हणजे मी ते काम थोडं स्लो करील या आय न्यू दॅट किंवा खराब करील, बट जो माझा एफर्ट आहे ना तो 100% राहील. इट वॉज समथिंग या, हे मला डेफिनेटली माहित आहे आणि याच्याबद्दल मी डॅम शुअर आहे याच्याबद्दल. तर मला असं वाटतं मी B1 कॅटेगरीमध्ये आहे. B1 कॅटेगरी. B2 कॅटेगरी माझ्यामध्ये लेझीनेस बिलकुल नाही आहे. येस, लिटरली मी
मी जेव्हा पाहतो ना की माझ्यामध्ये लेझीनेस आहे का नाही, तर बिलकुल नाही. लिटरली मला असं माहित आहे, मी नाईट शिफ्ट करून म्हणजे रात्री 2 वाजता आल्यानंतर सकाळी 5 वाजता उठून ऑफिसला जाणं, म्हणजे 2 घंट्याची 3 घंट्याची झोप घेऊन ऑफिसमध्ये जाणं, हे पण माझ्यासोबत झालंय. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी काम प्रॉपरली परफॉर्म केलंय. तर माझ्यामध्ये लेझीनेस वाला तर फॅक्टर तर बिलकुल नाहीये. या तर मी B2च्या कॅटेगरीमध्ये नाही आहे. B3 वॉज एक्स्ट्रीम लेझी. या तर मी लेझीनेस तर नाही, एक्स्ट्रीम लेझी तर वगैरे आहेच नाही. या आणि दुसरी गोष्ट आहे की मी माझ्या डोक्यामध्ये क्रिएटिव्ह आहे. या माझ्या डोक्यामध्ये क्रिएटिव्ह आहे, बट हे क्रिएटिव्ह एक्स्ट्रीम लेवलची नाही आहे. या त्याचा माझ्यापाशी अंडर कॉन्फिडन्स आहे. म्हणजे क्रिएटिव्ह काम करायचं आहे, बट हे काम अंडर कॉन्फिडन्स आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आहे, बट कॉन्फिडन्स थोडा कमी आहे. तर मला असं वाटतं मी B1 कॅटेगरीमध्ये जातो मोस्ट ऑफ द टाइम. यू डिसाइड की विच वन ऑर यू. या त्यानुसार तुम्ही टार्गेट सेट करा. तुम्हाला का वाटते, कशाप्रमाणे आहे, तुम्ही कशा वेळेने तुमच्या लाईफला सेटल करू शकता. इट इज डिपेंड ऑन यू की हाऊ यू राईट, हाऊ यू म्हणजे हँडल और हाऊ विल यू सेट युअर लाईफ गोल. कारण इट इज ऑन यू. आणि कोणी असं म्हणू शकत नाही, कोणी कितीही असं म्हणन की तुला काही करायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं आहे. नो वन विल टेल यू की तुला का करायचं आहे. इवन युअर पॅरेंट्स नॉट टेल यू. म्हणजे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या भीतीमुळे तुम्ही इंजिनिअरिंग करून घेता, पॅरेंट्सच्या भीतीमुळे तुम्ही 95 मार्क घेऊ शकता किंवा जॉब करून घेतात. पण ते जॉब केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन वाली फिलिंग आहे ना, त्याच्यानंतर मग एकदा तुम्हाला जॉब लागली का त्याच्यानंतर तुमचे पॅरेंट्स विल नेव्हर असं तुम्हाला एकदम ताडून ताडून असं म्हणणार नाही. म्हणजे लहानपणी आई बाबा खूप मारायचे, झोडायचे, मारून मारून अभ्यास करून घ्यायचे. जॉब लागल्यावर कोणी मारणार नाही आपला. सगळेजण चांगलं राहणार आहे. कारण जॉब लागलं नाही का तेव्हा तुझी लाईफ राहील, आणि तेव्हा तुला सेट करायचंय का तू कशामध्ये खुश आहात. या तर तेव्हा मॅटर पडते. तेव्हा तुम्ही डिसाईड करता की तुम्हाला कोण व्हायचं आहे, कोण नाही. गोष्टी खूप मोठ्या आहे. या ते बोललो आपण 32 मिनिट बोललोय. ओके, फारसं काय नाही. उद्या होळी आहे, सो हॅपी होळी अँड थँक्यू.